जनार्दने मज केला उपकार, पाडीला विसर प्रपंचाचा, प्रपंच पारका झाला दुराचारी, केलीसी मोहरी काम क्रोधा, अशा प्रश्नायाचे तोडिले जाळे, अशा प्रश्नायाचे तोडिले जाळे, कामनेच्या काळे केले तोंड, प्रपंच पारखा झाला दुराचारी, केलीसी मोहरी काम क्रोधा, एका जनार्दनी तोडिले लिगाड, एका जनार्दनी तोडिले लिगाड, परमार्थ गोड दाखविला, प्रपंच पारखा झाला दुराचारी,
केलीसे बोहरे काम क्रोधा विठाला विठाला जनार्दने मज केला उपकार पाडेला विसर प्रपंचाचा प्रपंच पारखा झाला दुराचारी झाला दुराचारी केलीसे बोहरी कामक्रोधा समचरण सरोजम सांद्रलाभुं जगदनीत पाणी मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला कंधनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भुजति जं स्फुरिदप्रदेशं इंद्रियादहि देव सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारणीं भेदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे त्वा परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां सेवे लागे सेवकारो पायावरी या वारकरी संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता प्रसंगी प्राप्त स्त्री सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत नाथबाबा यांची असणारे श्री गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी काय उपकार केला
माझ्या श्री गुरुने माझ्यावर कोणता उपकार केला आणि त्या उपकरणातनं मला काय प्राप्त झालं, असा गोड सांगणारा आपला हा फार मोठा महत्वाचा अभंग आहे. नाथ महाराज वयाच्या 4थ्या वर्षी देवगिरी क्षेत्रात आले आणि देवगिरी क्षेत्रात आल्यानंतर देवगिरी क्षेत्रामध्ये राहत असताना आपल्या गुरुची मर्जी संपादन केली आणि संपादन करत असताना दास्यत्व केलं आणि दास्यत्व करत असताना प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर मग जो त्या जनार्दन स्वामींनी जो उपकार केला त्या उपकाराचं दिग्दर्शन नाथ महाराज आज करत आहेत. नाथ महाराज म्हणतात, जनार्दनी मज केला उपकार, माझ्यावर उपकार केलाय. नाथ महाराजांना विचारलं, काय उपकार केलाय ना महाराज? नाथ महाराज म्हणतात, पडिला विसर प्रपंचाचा, मला पाडला विसर, माझ्या जीवनामध्ये विसर पडला. कशाचा विसर पडला? नाथ महाराज म्हणतात, प्रपंचाचा विसर पडलाय. विशंका निर्माण करतो, परमार्थाचा विसर पडावा का प्रपंचाचा विसर पडावा? बरेच कीर्तनकार कीर्तन करतात पण त्यांना प्रपंचाचा विसर पडतो का परमार्थाचा विसर पडतो? नाथ महाराजांच्या जीवनामध्ये इतकी गोड प्रपंचाना प्रपंच करत असताना नाथ महाराज म्हणतात, मग नाथ महाराजांची शंका निर्माण करतो, नाथ महाराजाला इतक्यात लहानपणी कोणता प्रपंच होता आणि तो प्रपंच असताना त्या प्रपंचाचा कोणता विसर पडलाय? आपण जरा गोड चिंतन करू. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये प्रपंचाचा विसर पडला. कोणता प्रपंच नाथ महाराजांकडे होता आणि प्रपंचाचा विसर पडत असतो का? आणि जर पडला तर तो कोणता प्रपंच? आपण चिंतन करू. विडाला जनार्दने मज केला उपकार, पाडीला विसर प्रपंचाचा. आणि त्या प्रपंचाचं स्वरूप सांगत असताना विसर पडल्यामुळं, माझ्या जीवनामध्ये विसर पडल्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक प्राप्त झालंय. नाथ महाराज म्हणतात, काय झालंय? नाथ महाराज म्हणतात, प्रपंच मला पारखा वाटू लागला. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये पारखा वाटणं, जवळचं वाटणं, असं नाथ महाराजांना आपण विचारू. नाथ महाराज, प्रपंच पारखा वाटू लागतो हे शक्य आहे का? पण नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये प्रपंच पारखा वाटू लागला. प्रपंच पारखा नुसता पारखा झाला नाही तर नाथ महाराज म्हणतात दुराचारी वाटू लागला. आणि तो दुराचारी असल्यामुळं, माझ्या जीवनामध्ये दुराचारी असा वाटल्यामुळं काय झालं तर तो केलीसी बोहरी काम क्रोधा, मला प्रपंच पारखा वाटू लागल्यामुळं, माझ्या जीवनामध्ये जनार्दन स्वामीने उपकार केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक घडलंय. नाथ महाराज म्हणतात, मला काम क्रोध जो आहे त्याला पारखा वाटत असताना तिला बोहरी शब्द वापरलाय. म्हणजे त्याला संपवणं जीवनामधून, माझ्या जीवनातलं अंतःकरणातलं काम क्रोध लोक गेलंय. महाराज जीवनामध्ये जात असतं का? नाथ महाराजांना विचारलं. कामामुळे शरीर असते आणि जाणं शक्य नाही. पण नाथ महाराजांना विचारलं, महाराज केलेशी बोहरी काम क्रोधा, कामाला क्रोधाला, बोहरी म्हणजे कामाचं आणि कोराला नाशवान प्राप्त झालं, त्यांना नाश केलंय. नाथ महाराजांना विचारलं, महाराज एवढं झालंय काय तुमच्या जीवनामध्ये? नाथ महाराज म्हणतात, माझ्या श्री गुरुने कृपा केल्यामुळे आणखी एक घडलंय. आशा तृष्णा याची थोडी येले जाळे. जी आशा आहे, जी तृष्णा आहे, त्याचं जाळं विणलं होतं माझ्या अंतःकरणामध्ये. नाथ महाराज म्हणतात, ते तोडलं. आणि ते तोडून काय केलंय नाथ महाराज जीवनामध्ये तुमच्या सद्गुरूने? नाथ महाराज म्हणतात, अशा तृष्णा याची थोडी येले जाळे, कामणीच्या काळी केली तोड. जी कामना नावाची आहे त्या कामना नावाचं काळं तोंड, तिचं काळं तोंड केलं. आणि काळं तोंड केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये प्रपंच पारखा वाटू लागला. पण प्रपंच पारखा झाला दुराचारी, केलीशी बोहरी काम क्रोधा. मग नाथ महाराजांना प्रश्न विचारला, हे सगळं घडलं कसं? आणि हे घडल्यानंतर तुमच्या जीवनात काय आत्मप्रचिती आली आहे? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी तोडिले लिगाड. हे सगळं जे लिगाड होतं ते तोडलं. नाथ महाराजांना विचारलं, महाराज लिगाड टाकावं लागतं का तोडावं लागतं? आणि जर तोडलं असेल तर लिगाड नेमकं कुठं होतं? पाठीवर होतं का अंतःकरणात होतं? अंतःकरणातलं तोडलं की पाठीवरचं तोडलं? असं नाथ महाराजांना आपण विचारू. नाथ महाराज म्हणतात, तोडिले लिगाड. लिगाड तोडलं. आणि लिगाड तोडून तुमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं? नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालंय
परमार्थ गोड दाखविला. मला परमार्थ गोड दाखवला, मला परमार्थ दाखवला आणि त्या परमार्थाचं चिंतन माझ्या जीवनामध्ये घेतलं. मग कोणता परमार्थ नाथ महाराजांच्या जीवनात आलाय, नाथ महाराजाला कोणता गोड परमार्थ दाखवलाय, त्या गोड परमार्थाचं आपण गोड परमार्थाचं गोड चिंतन करू. विठाला अभंगाचा सहसा अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतोय. मांडत असताना अगत्याचं सांगायचं म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे होतो, मोठ्या प्रमाणात होतो. 25वे वर्ष चालू आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडं आमचे हरिभक्तपरायण आदरणीय महाराजांनी आज्ञा केली. महाराज म्हटले महाराज कीर्तन करावं लागतंय आणि त्या महाराजांची आज्ञा म्हणून मला येणं घडत आहे, परमार्थ साधना घडते. त्याच्यामध्ये प्रेरणास्थान असणारे आमचे अनिरुद्ध महाराज आहेत, मार्गदर्शक आमचे महाराज आहेत. मी नाव घेत नाही कारण अतिशय मोठे माझ्यापेक्षा आहे, ज्ञानानी आहेत, तपाणी आहेत आणि वयाने देखील आहेत, मी नावं घेत नाही. म्हणून महाराज आहेत परमार्थ साधनेमध्ये. आणि ज्ञानेश्वरी पारायण जे करतायत ते भागवत महाराज आहेत, आमचे सुरडकर गुरुजी आहेत, आजीनाथ महाराज आहेत, त्यांनी गोड साल म्हटली. नंतर अभय महाराज कुंभकर्ण आहेत, नामदेव महाराज आहेत आणि गोड ज्यांनी बरेच महाराज वाजवले ते आज मला वाजवतायत असे असणारे गोड, त्यांचं नाव ओम प्रकाश महाराज. गोड महाराज नुसता प्रकाश नाही, अगोदर ओम आहे आणि म्हणून गोड वाजवतायत. बरीच लोक वाजवतात पण वाजवणं वेगळं आणि बडवणं वेगळं. आणि जर अधिक बोलू का, फडकऱ्याचं कीर्तन वाजवणं जरा अवघड असतं. बाकीचे तमासी कीर्तनकार आहेत त्यांचं वाजवणं फार सोपं असतं. विठाला साधना करत असताना साधना गोड साधना आहे आणि म्हणून प्रथमतः महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि योग साधना दुधामध्ये साखर. आमचे वडील देखील हरिभक्तपरायण आदरणीय बाबा महाराज ते पण आली आहेत. साधना करत असताना ते पण आहेत. माझी त्यांची 5वी पिढी आहे, त्यांची 4थी पिढी आहे, माझी 5वी पिढी या परमार्थात आहे. गोड साधना करणार आहे. माझ्या हातात थोडासा आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण प्रपंच साधना परमार्थ साधना करणार आहे. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये कोणता प्रपंच होता? नाथ महाराजांचं वय जर बघितलं तर नाथ महाराज म्हणतात, अरे प्रपंच जरी नसला तरी प्रपंच अंतःकरणात असतो आणि प्रपंच जो अंतःकरणात असतो तो जन्म घेणं देखील प्रपंचालाच कारणीभूत आहे. प्रपंच वासना रूप निर्माण होते आणि जी प्रपंच वासना रूप जाते ते जन्म घेण्याला प्राप्त होत असते. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला प्रपंच नाही आहे, पण नाथ महाराज म्हणतात प्रपंच जरी दिसला नसला बाह्य पण अंतःकरणात असतो. जरी महाराज मंडळी बरीच चातुर्मासाला पण नदीला राहिले पण अंतःकरणातला प्रपंच सोडलेला नसतो, म्हणून घरी फोन करतात. बाह्य प्रपंच सोडलाय पण अंतःकरणातलं लवकर जात नाही आणि अंतःकरणातलं जाण्याकरता साधना करावी लागते. आणि साधना करता 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 आपले सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावे लागतात आणि प्रसन्न करून साधना करत असताना प्रसन्न झाले की मग त्यांच्या करवी हा प्रपंच आपल्याला सोडवता येतो. त्यांच्या करवी आपण प्रपंचातून मुक्त होऊ शकतो. म्हणून सद्गुरूकडनं प्रपंच, कारण सद्गुरूंना प्रपंचाचं स्वरूप माहिती आहे, प्रपंचाचं रूप माहिती आहे, प्रपंच काय कारणीभूत आहे त्या प्रपंचाचं मूळ त्यांना माहिती आहे. म्हणून साधना करत असताना सद्गुरूकडे गेलं पाहिजे. म्हणून जर आधी बोलतो संतांना परमार्थही कळतो आणि संतांना प्रपंचही कळतो. आम्हाला परमार्थ कळत नाही, आम्हाला कळल्यासारखा वाटतो. म्हणून बरेच गायक, बरेच महाराज, बरेच वादक ढाब्यावर जेवतात, कारण त्याचं कारण आहे त्यांना तिसच प्रपंच दिसतोय. महाराज वर प्रपंच चालू आहे, अंतःकरणात प्रपंच चालू आहे, परमार्थ दिसण्या करताय, साधना त्याच्या करता नाही. जर अधिक बोलतो कीर्तन देवा करताय का रंजवण्या करताय, प्रवचन रंजवण्या करताय की अंतःकरणात शुद्धी होण्या करताय. आमची साधना जी चालली आहे ना, जरा अधिक बोलतो, आम्ही साधना करत असताना कीर्तनही देवा करता करत नाही. म्हणून मुक्त अवस्थेला आम्ही जात नाही. प्राप्तीच्या पहिलं विपाईला निघे, प्राप्तीच्या तिरी विपाईला निघे. महाराज तिथपर्यंत जाणं इतकं सोपं नाही. सगळी निघाले, मनुष्य नाम सहस्रेषु सगळी निघाली आहेत, पण तिथपर्यंत जाणं जरा शक्य आहे का? तिथपर्यंत जाणं शक्य नाही. मग का जात नाही? त्याचं कारण आहे आम्ही देवा करता भजन करत नाही.
देवा करता कीर्तन करत नाही. जरा अधिक बोलू का? आम्ही महाराजांना सुद्धा जीव घालतो. कशा करता? 10 लोकांना सांगतो आम्ही महाराजांना जीव घातलं. मला जरा गोड चिंतन करतो. पंगत देऊन जर लोकांना सांगितलं आज आम्ही पंगत घातली आहे, या आमची पंगत आहे, समजायचं पुण्यच मिळणार नाही, पाप होईल. पुण्य करत असताना, पाप साधना करत असताना, साधना जी आहे दिसती साधना तशी नाही आहे. मग नाथ महाराजांना विचारलं, तुकोबारायांना विचारलं, संतांना विचारलं, ही साधना जी करायची आहे ती कुणाकरता करायची, कशी साधना करायची आहे आणि त्या साधनेने काय प्राप्त होणार आहे. त्यावेळेला नाथ महाराजांच्या जीवनामध्ये विचारलं. त्यावेळेला नाथ महाराज देवगिरीला आले आणि देवगिरीला आल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांची सेवा करू लागले महाराज. आणि सेवा करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ. संतांच्या आपल्या जो सेवकाच्या ठिकाणी दास्यत्व भाव असला पाहिजे. आणि दास्यत्व भाव आपल्या श्री गुरुच्या ठिकाणी असला की त्याला प्राप्त होत असतं. नाही श्री गुरु प्रसन्न होत असतात आणि प्रसन्न झाले की मग आपल्याला प्रसाद देतात. आणि मग त्याचा सद्गुरुजवळ राहत असताना कसं राहावं? पडो निरागी न तये ठाई, उगाची संताची पायी, न मागे न करे काही, तुझी आन गा विठोबा. शपथ घेऊन सांगतात, पडो निरागी न तये ठाई. आम्ही महाराजाजवळ राहतो पण महाराजाचे पैसे किती येतात ते पाहतो. पडोने राही न तये ठाई, मुद्दाम शब्द वापरलाय. नुसतं पडून राहिलं पाहिजे. सद्गुरूच्या ठिकाणी पडून राहिलं की मग आत्मप्रचिती येत असते. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये कळलं महाराज. पण साधना करणं आणि साधनेपर्यंत जाणं ही साधना आहे. आम्ही भक्ती करतो पण देवा करता नाही, कीर्तन करतो देवा करता नाही, नाम सप्ताह करतो देवा करता नाही. जरा अधिक तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही भजन कोणा करता? त्यावेळेला तुकोबाराय उत्तर देत आहेत, विठाला विठाला देवाची झाडे आडवावे देवा, देवाची झाडे आडवावे देवा, मला सहकार्य करा बरं का. माझा आवाज कधी कधी बेसूर होऊ शकतो कारण मला ताकद नाही. माझं एंजिओप्लास्टी झालंय, हे 2च महिने झाले. त्यामुळे सहकार्य करा. आणि खरं आहे तुम्ही सहकार्य केलं तरच मी उभं राहणार आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना देवाला आवडणारी भक्ती केली पाहिजे. मला जरा अधिक बोलू का? आम्ही उत्पत्ती लावतो पण आम्हाला आवडणारी लावतो, देवाला आवडणारी लावतो का? बरीच माणसं, विचित्र माणसं म्हणजे याच्यात जातात, दुकानामध्ये जातात, आपल्या नाकाडाला लावतात आणि म्हणतात बरी आहे दे. आता आपल्याला आवडली आहे म्हणून लावायची आहे का देवाला आवडणारी लावायची आहे? आमची भक्ती तशीच आहे महाराज. आम्ही देवाला आवडणारी करत नाही. आणि आम्हाला देवाला आवडणारे न करण्याचं कारण आहे आमच्याकडे काम आहे, आमच्याकडे क्रोध आहे, आमच्याकडे लोभ आहे. आणि ही जी आहे ही तिथपर्यंत जाऊ देत नाही. जरा अधिक बोलतो, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी, विशेष न लगे अज्ञाना पाटी. पण सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नाना संकटी म्हणजे सज्ञान जो आहे त्याच्या कंठाला झोपतंय. त्याचं कारण आहे मला चांगलं नाही. हे काम अतिशय विचित्र आहे, क्रोध विचित्र आहे, लोभ विचित्र आहे, हे सगळी विचित्र आहे.
आणि हे जे विचित्र आहे तेच आमच्याकडे आहे, म्हणूनच आम्ही चित्र विचित्र बघतो. विठाला परमार्थ करत असताना आम्हाला साधना आमचं गेलं पाहिजे. आमच्याकडनं गेल्यानंतर परमार्थ साधना घडते. मला तुकोबरायने विचारलं तुमच्याकडे गेलंय का? तुकोबराय म्हणले पाठीमागच गेलंय. कामना ही कामना बाह्य काम नाहीये, अंतःकरणातलं काम नाही. काम म्हणजे इच्छा राहिली नाही, आणि इच्छा राहिली नाही की बाकीला जन्मच घेणं शक्य नाही. महाराज जरा अधिक बोलतो, ज्याचं काम पूर्ण झालं नाही त्याला क्रोध निर्माण होतो. ज्याचा क्रोध पूर्ण झाला नाही त्याची बुद्धी भ्रष्ट होते. कामात क्रोधो बीजा येते, क्रोधात भवती समूहा, समूहात स्मृतिवंशा, स्मृतिवंशा बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती या पदाला प्राप्त होतो. प्रणश्यती या पदाला प्राप्त होण्याकरता बुद्धिनाशो, आमचा बुद्धीचा नाश घडतो. आमच्याकडे काम आहे, आमच्याकडे क्रोध आहे. जाऊ द्या तुमचं आमच्या सर्वसामान्याचं, महाराजांकडे काम आहे. महाराज गायक मंडळी मला पहिली चाल दिली नाही, क्रोध आहे. नाही असं नाही, ही जी आमची आहे त्याच्याकडे विजय मिळवणं जरा कठीण आहे. पण नाथ महाराज म्हणतात माझ्या काम क्रोध बंदी खाणे तुकोबराय म्हणले आम्ही झालो गोसावी. गुणाम इंद्रिय आणि इंद्रियाचे स्वामी, त्याचे गोसावी. आता गोसाडे बरेच आहेत, गोस्वामी वेगळे. तुकोबराय म्हणतात आम्ही काम क्रोध बंदी खाण्यात टाकले, आणि बंदी खाण्यात टाकल्यामुळं आम्हाला काम क्रोध चाली आमच्यावर करत नाही. मग तुकोबराय म्हणतात आमच्याकडे काम नाही, पण ज्या वेळेला आमच्याकडे काम लक्षात आला की मग तुकोबराय म्हणतात आमच्याकडे काम नाही. त्यावेळेला परीक्षा बघितली तुकोबरायांची. देहू गावात चांडाळ चौकडी होती, आणि चांडाळ चौकडीने ठरवलं तुकोबरायांचं, म्हटलं आपण बघू खरंच साधू आहेत का. तुकोबराय भजन करत असताना बघितली चाललंय मला डोंगरावर भजन चालू आहे, आणि देहू गावातनं पायी पाठवली एक. तुकोबराय म्हणले जाई ओ माते, जाई गे तुम्हारे जाया, जाई गे तुम्हारे नकली सायाच, आम्ही विष्णुदास विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास जाई ओ माते. साधना आहे महाराज, सर्वसामान्य साधना नाही. कामाला जिंकलंय, क्रोधाला जिंकलंय, मग नाथ महाराजांच्या जीवनामध्ये काम होता का? नाथ महाराजांच्या जीवनामध्ये क्रोध होता का? नाथ महाराज म्हणतात हेही होते, पण हे असताना आम्हाला काम दाखवलंय संतांनी.
आमच्या सद्गुरूने कामाचं चिंतन बघितलंय. काम चांगला नाहीये, काम बऱ्याच त्रास दिलोय महाराज. जरा गोड चिंतन म्हणतोय. कामाजी कोतवाल याने महाराज सगळे राडली आहे. जरा अधिक बोलू का, शुकाचार्याचा जन्म त्याच्यातूनच आहे. शुकाचार्य पोटात असताना 9 महिने 9 दिवस राहावं लागतं, पण शुकाचार्य 12 वर्ष राहिले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले, ते 12 वर्षाला पाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पडून गेले. शुकाचार्य 12 वर्ष राहिले. सोनी खोडी चोख इतका त्रास देणारा महाराज बैसोनी खोळशोक गर्भी राही आंधळा. शिनला इरझारी दुःख आठवी वेळा. एक महाराज पण इतका सणामा शुकाचार्य बघितले बाहेर येत नाही. व्यासाने प्रयत्न केला, म्हणले शुका बाहेर ये, आई मरल, बायको मरल माझी. ते म्हणले काय अडचण नाही, येणार नाही, येत नाही. म्हणले अरे ये बाहेर. म्हणले काय कारण आहे नाही येण्याचं? म्हणले मला प्रपंच त्रास देईल बाहेर आल्यानंतर. व्यासाने सांगितलं अरे तुला प्रपंच त्रास देणार नाही. ते म्हणले पप्पा माझा जन्म प्रपंचातूनच झालाय, तुम्हालाच प्रपंचाने ग्रासले, मला सांगू नका. सांगितल्यानंतर बाहेर येणं. मग व्यासांनी प्रयत्न केला, भगवान कृष्णाला बोलवलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा अरे जरा सांग म्हणले, बाहेर ये म्हणले, माझी बायको मरल. भगवान कृष्ण स्वतः आले आणि सांगितलं, म्हणले बाहेर ये. बाहेर आले. महाराजांना आल्यानंतर नागव पळायला लागले आणि म्हणून त्यांचं नाव व्यासांनी शुकशुक केलं, म्हणून त्यांचं नाव शुकाचार्य. त्यांचं नाव नव्हतं.
पळत असताना त्यांनी शुक केलं आणि शुकाच्या दिना ओढलं आणि पळतच गेले महाराज, पळत गेले. मला दृष्टांत संपला, मला सिद्धांताकडे यायचंय. प्रपंच सगळ्यांना त्रास देतोय महाराज, पण प्रपंच सगळ्यांना जरी ताप देत असला तरी सद्गुरूकडे त्याचं गोड चिंतन असतं. सद्गुरू त्या प्रपंचातनं बाहेर काढण्याची ताकद असते. जरा गायक मंडळी ऐका बरं का, मला विषयावर यायचंय. विचारलं महाराजांनी, नाथ महाराजांना विचारलं, महाराज प्रपंच तुम्हालाही त्रास देतोय? नाथ महाराज म्हणतात मलाही प्रपंच त्रास देतोय, पण माझ्या जीवनामध्ये एक केलं आणि तो जीवनामध्ये मला इतका प्रपंच सगळ्यांना त्रास देत असताना देखील माझ्या सद्गुरु करवी माझ्या जीवनामध्ये विसर पडला. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या जीवनामध्ये नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये विसर पडलाय. प्रपंचाचा विसर पडणं शक्य नाही, पण नाथ महाराज म्हणतात माझ्याकडे पडलाय. काय कारण आहे म्हणले, भगवान सांगतात काम येश क्रोध येश रजगुणो सुमत्वा महाक्षणो महापापमा विद्येन महिवैर्णम. माझ्या जीवनामध्ये मला कळलंय, माझ्या सद्गुरूने मला दाखवलं की काम यश, कामाचं यश करणं, कामाला जिंकणं सोपं आहे. कामाला जिंकण्याची ताकद माझ्या परमार्थामध्ये दाखवली आणि ती परमार्थ चिंतन करत असताना कामाला जिंकण्याची ताकद माझ्या सद्गुरूकडून मिळाली आहे. मला कामाचं केलंय महाराज, म्हणून एक आहे म्हणून सद्गुरूकडे गेलं पाहिजे. जीवनामध्ये नाथ महाराज सद्गुरूकडे जातात आणि कामाला जिंकतात महाराज. आणि कामाला जिंकलं पाहिजे, क्रोधाला जिंकलं पाहिजे. आमचा प्रपंच कुठून सुरू होतो? कामापासून सुरू होतो, क्रोधापासून सुरू होतोय. कारण हे प्रपंचाचे मारक आहेत आणि हे प्रपंचाचे मारक असल्यामुळं हे प्रपंचाचं घालवलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये नाथ महाराजांकडे काम नाही, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये क्रोध नाही, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये लोभ नाही, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अहंकार नाही. जीवनामध्ये नाही प्राप्त होण्याकरता हे केलंय, त्याचं कारण आहे कामाचं व्यापकत्व. नाथ महाराजांनी, जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सांगितलंय. क्रोधाचं गोड दाखवत असताना, स्वरूप त्याचं दाखवत असताना सांगितलंय. आणि म्हणून हे सगळं दिग्दर्शन करत असताना श्री गुरुने सांगितलंय महाराज प्रपंच चांगला नाहीये. आणि प्रपंच म्हणून प्रपंचाचं चिंतन करत असताना सगळी संत प्रपंच कुठंच चांगला नाही सांगतात महाराज. आणि ज्या प्रपंचापासून देह निर्माण होतो ते देहही चांगला नाही, बऱ्याच ठिकाणी सांगतात. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, मग हे कुठं चांगलं नाही. पण एका ठिकाणी सांगितलं हे शरीर चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर
शरीर साधिले परब्रह्म ते शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोजले ते शरीर चांगले, शरीर उत्तम, हे सगळं चांगलं आहे मला, पण परब्रह्म साधिले नाही ते शरीर चांगलं नाही. मग ते कोणाचं असू द्या, भगवान परमात्म्याचं नामचिंतन जे करत नाही, जर अधिक बोलू का, ते संसारात बुजगावणे. बुजगावण्याचं काम काय असतं, ते नुसतं उभं राहतं, घेऊ देत नाही कोणाला, म्हणत नाही घेऊ नको, आणि मी म्हणत नाही घेऊ नको म्हणत नाही. तसे आम्ही सगळे घरात बुजगावणे आहोत. बुजगावणे चोरा देह अधिकाय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा देह संबंधी पसारा. देवाविषयी आमचा देह नसला तर आम्ही बुजगावणे आहोत, आणि शरीरांचं काही खरं नाही आहे. संतांचं, मी संत जी आहेत, संत आम्हाला दिग्दर्शन करतात. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामीने प्रपंचाचं स्वरूप सांगितलं. अरे प्रपंच कोणाचा झाला नाही, प्रपंच कोणाचा होणार नाही. दोन सांगितलंय, भूतकाळ सांगितलंय, भविष्यकाळ सांगितलंय, आणि वर्तमान काळ सांगितलंय. प्रपंच कोणाचा झाला नाही, झाला नाही पाठीमागाही सांगतात, पाठीमागही झाला नाही, तिन्ही कालामध्ये प्रपंच झाला नाही. मग प्रपंच जर आमचा झाला नाही तर आमच्या जीवनामध्ये प्रपंचाचा विसर पडला पाहिजे. अधिक बोलतो, याचा विसर पडला की परमार्थाचा आठव होतो. तंबाखू विसरली की बिडी माणसं पितात, एक विसरलं की एक तयार होतं. पण विसरण्याकरता अगोदर विसरणं घालवणं सोपं नाहीये. पण नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये प्रपंचाला, परमार्थाला आड येणारे हे ज्ञाननिधीचे भुजंग आहे, विषयदरीचे वाघ आहेत, भजन मार्गीचे मांग आहेत, मारक जे विठाला विठाला. हे ज्ञाननिधीचे शब्द वापरला, निधी शब्द वापरलाय. ज्ञान आहे पण निधीचे भुजंग आहेत, विषयदरीचे वाघ आहेत, हे विषयदरीचे वाघ आहेत, आडनावाचे नाही. भजन मार्गीचे मांग मारक जे, भजन मार्गी मारक आहेत, भजन मार्गीचे आहेत, मांग हे शब्द वापरलाय. आणि शब्द वापरलाय महाराज म्हणून संतांचे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. संत जे सांगतात ते खरं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांना सांगितलं काम चांगला नाही आणि काम जिंकला पाहिजे. नाथ महाराजांनी काम जिंकलाय. नाथ महाराजांनी क्रोध जिंकलाय. 108 वेळाला येवण अंगावर थुंकला, पण नाथ महाराजांनी त्याला शिवी देखील दिली नाही. आजचा बुवा काय करील सांगता येणार नाही. पण नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी 108 वेळेला थुकल्यानंतर नाथ महाराज जायचे गपचूप, गोदावरीमध्ये स्नान करायचे, परत यायचे, आणि परत आल्यानंतर पुन्हा तो थुंकायचा, परत जायचे, पुन्हा स्नान करायचे. त्यांचा थुंका संपला महाराज, आणि तो पुन्हा नाथ महाराजांच्या पाया पडला आणि महाराजांना म्हणले, महाराज मी 108 वेळेला थुंकलो, तुम्ही मला भ्र शब्द म्हणाला नाही, काय कारण आहे? नाथ महाराज म्हणले, मी रोज 1 वेळेला आंघोळ करतो, पण तू थुंकल्यामुळे 108 वेळेला आज माझं घडलं, तुझं दर्शन घेऊ दे विठाला. साधन आहे महाराज, जिंकणं आहे. कामाला जिंकलंय, क्रोधाला जिंकलंय, म्हणून प्रपंचाचा काम आहे, क्रोध आहे, आणि हे जे आहे याला जिंकणं आहे. म्हणून पाडीला विसर प्रपंचाचा, मला प्रपंचाचा विसर आहे. अंतःकरणामध्ये काम आहे. बाह्य प्रपंच सोडता येतो, बायको सोडून जाता येतं, पोरं सोडून जाता येतं, पण बऱ्याच लोकांना जाता येतं, पण पुन्हा घरी यावं वाटतं. नातून फोन केला, नातवाने फोन केला की घरी येतं येडे हळद, जावं वाटतं पण वैतागानं जातं आणि परत घरी येतं. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये तसं नाही. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी कामाला जिंकलंय, क्रोधाला जिंकलंय, माझ्या सद्गुरू करवी मला स्वरूप कळालं, आणि त्या स्वरूपावर मी विजय मिळवण्याची ताकद मला सद्गुरू मिळाली आहे. म्हणून जीवनामध्ये माझा विशेष उपकार माझ्या सद्गुरूने केला. अभंगाच्या पहिल्या चरणात जनार्दने जनार्दन
नाथ महाराज म्हणतात, माझ्यावर या विसर पडण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरु करवी आले. आणि सद्गुरू करवी आल्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक आहे महाराज. म्हणून साधना करत असताना सद्गुरू करवी केलं पाहिजे. तुकोबरायांना विचारलं, तुम्हाला तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू कर तुमच्याकडे काय आलंय? नाथ महाराज तुकोबराय त्याचप्रमाणे सांगतात. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सद्गुरू चैतन्य जे आहे, त्या चैतन्याच्या बाबाच्या आशीर्वादाने त्यांच्या स्वरूपाने माझ्या जीवनामध्ये एक आहे. पडिला निशेष पडिला विसर विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मर आणि निशेष विसर पडल्यामुळे माझ्या जीवनामध्ये विषयाचा विसर आहे महाराज. आणि विषयाचा विसर माझ्या जीवनामध्ये पडल्यानंतर विषय राहिले नाही. या विषयाचा विसर माझ्या जीवनामध्ये पडलाय त्याचं कारण आहे सद्गुरू करवी महाराज. म्हणून आमच्या जीवनामध्ये सद्गुरू महत्वाचे आहेत. जरा अधिक बोलतो, गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. जीवनामध्ये गुरु फार आहेत. जो जयाचा घेतला गुण आणि तोच मी गुरु केला जा. गुरु बरेच आहे. जरा अधिक बोलतो का? बिडा बिडाला बिडाला जीवनामध्ये पावला पावली गुरु आहेत महाराज. अधिक बोलू का? जरा खाली येतोय. बरीच माणसं झोपायला खाली येतोय. चुना कसा लावायचा हे शिकवणं गुरुच आहेत. आता कुणाला लावायचा हे ठरवायचं गुरु शिकवत असतो. मग जीवनामध्ये आमचा गुरु आहे, पण गुरु वेगळे आहे. आणि गुरु म्हणत असताना आम्हाला गुरु म्हणे आता आज तर फार झाली आहेत, पण सद्गुरू निराळे आहेत महाराज. जीवनामध्ये सद्गुरू उपकार करत असतात. जरा अधिक बोलू का? आमच्या जीवनामध्ये कोणीच उपकार करत नाही, पण संत करत असतात आणि सद्गुरू करत असतात. केले उपकार सांगू मी
अक्षय अभय दानगा दानगा अक्षय अभय पाप न करी ऐसी मा धर्मी त्यांच्या देखिले पाय. चल अधिक बोलू का? आई वडील आम्हाला सांभाळतात फुकट नाही, त्यांनी म्हातारपणी सांभाळावं म्हणून सांभाळतात. पण संत जी आहेत ते संत आम्हाला जे सांभाळतात ते उपकार म्हणून सांभाळत नाही. संत आम्हाला सांभाळतात त्याचं कारण आहे संतांना कळवळा येतो, सद्गुरूंना कळवळा येतो म्हणून सद्गुरू जीवनामध्ये जे महत्वाचे आहेत. सत्सत विवेक बुद्धी जागी करून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि सत्सत विवेक बुद्धी जागी करणारे थोडी आहेत, दुसरे आणखी विचार करणारे फार आहेत. पण सद्गुरू जीवनामध्ये नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी महाराज प्राप्त झाले. आणि जनार्दन स्वामींचं चिंतन करत असताना नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी अशी सेवा केली. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये की नाथ महाराजांनी अशी सेवा केल्यानंतर कोणी केली नाही. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अशी केली म्हणून नाथ महाराजांना 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद या देवगिरी क्षेत्रावर या देवगिरी किल्ल्यावर मुखोद्गत करून घेतले जनार्दन स्वामी. आणि त्याच जनार्दन स्वामींनी दत्तात्रयाचा साक्षात्कार करून दिला म्हणून जीवनामध्ये नाथ महाराजांच्या मुखातनं बाहेर पडते जनार्दने मज केला नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये विसर पडण्याचं कारण नाही. मला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि दत्तात्रयाचा साक्षात्कार करून दिल्यामुळं या जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि त्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यामुळं याचा विसर पडला. जरा गोड चिंतन म्हणतो, दृष्टांत सिद्धांत करता येतो. आपण वारकरी आहात, प्रॅक्टिकल करा. आता वारी येते आणि वारीला आपण एखाद्या वेळेला पंढरी क्षेत्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये आता नाथश्रेष्ठी पुढे येते आणि नाथश्रेष्ठीला आपण जात असताना नाथश्रेष्ठीला काय करा, वळकटी घ्या आणि वळकटीवर अशी दोरी बांधा. पहिली दोरी कचकून बांधा, तदनंतर दुसरी दोरी घ्या आणि दुसरी दोरी तेवढंच बल द्या आणि तेवढेच बल देऊन बांधा. पहिली काय होईल, ढिली होईल. मला प्रश्न तुम्हाला विचारायचा, बांधली तेनेच वारकऱ्यानेच बांधली आहे, बल तेवढंच दिलंय, पण दुसरी दोरी घेतल्यानंतर पहिली ढिली पडतीये. तसंच साधना सिद्धांत असा आहे, विसर पडण्याचं कारण आहे परमार्थ आठवला की प्रपंच विसरतो आणि प्रपंच विसरण्याची ताकद ती परमार्थात आहे. आठव नाठव गेले भावा प्रपंच साधना करत असताना प्रपंच विसरल्यानंतर साधना घडते त्या सद्गुरु करणे आणि सद्गुरु प्रपन्न आम्हाला देव दाखवतात, महाराज परमार्थ दाखवतात, साधन सांगतात आणि साध्यही सांगतात. जे साध्य साधनाचा भाव संतांकडे आहे आणि जे साध्य साधन सांगतात त्या साध्य सर्वसामान्य नाही. काय नाथ महाराजांना साधन दिलंय, नाथ महाराजांना साधन दिलंय भजन. साध्य काय दिलंय, दत्तात्रयांचा साक्षात्कार करून दिलाय. हे साक्षात्कार करून देणं हे साधन आहे, साध्य आहे. आणि साधन भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं महाराज. म्हणून नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा काळ आहे. नाथ महाराज म्हणतात फक्त जीवनामध्ये सद्गुरू उपकार करत असतात, आम्ही कुणीच उपकार एकमेकावर करत नाही. जर अधिक बोलू का, आम्ही उपकारच करत नाही. नसेची निष्ठा
निष्ठंग शब्द वापरलाय सद्गुरु वाचून. सद्गुरु शिवाय महाराज म्हणून आम्हाला फक्त चांगलं सांगू शकतात ते सद्गुरु. पण जर अधिक बोलतो, बायकोवर विश्वास ठेवू नका, आपण कोणावरच विश्वास ठेवू नका, पण सद्गुरूवर विश्वास ठेवत चला. आणि आमचा मोस्ट डिफरन्स येते, आम्ही सद्गुरूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही सगळीकडे ठेवतो महाराज, चोरावर विश्वास ठेवतो. म्हणून बरीच माणसं पंढरपूरला गेली की चोराकडे पिशवी देतात, पण चांगल्या वारकऱ्याकडे देत नाही. कारण आमचा विश्वास आहे, विश्वासच राहिला नाही. आणि विश्वास नसल्यामुळं सत्ता स्वामीवर करण्याची ताकद आमच्याकडे राहत नाही. विश्वास येतो खरी सकळ भोगीता सगळं भोगिता या पाप काय केलंय त्यांनी जीवनामध्ये, अतिशय जीवनामध्ये नाथ महाराजांनी ते केलंय. तो खूप बऱ्याने देखील साधनामध्ये अशी साधना केली आहे, आणि त्या साधनेचं चिंतन आपण बघत असताना तो खूप बऱ्याने एक साधना केली आहे. आणि ती साधना करत असताना तो खूप बऱ्या म्हणतात ती एक आहे, भार काहीच न घ्यावा देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका म्हणे आनंद. आनंद स्वरूप म्हणजे सत्स्वरूप, चित स्वरूप, आणि तिसरं स्वरूप आहे आनंद स्वरूप. मग भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या जीवनामध्ये काय उपकार केलाय, देखिला देखिला संदेह निमाले तुझे पण निमाल हा उपकार केलाय. तुझे पण मिटणं इतकं सोपं नाही, जाणं शक्य नाही. द्वैत भाव जाणं सोपं नाही, पण द्वैत भाव जाण्याकरता तुझे पण जाण्याकरता संतांकर बी गेलं जाते. आणि म्हणून संतांनी उपकार केलाय. नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये संतांनी हा उपकार केला, तुझेपणा घालवला. आणि तुझेपणा घालवल्यानंतर देव आणि मी एकच आहे हा भाव निर्माण झाला. नाही नाही म्हणले एक आहे जग नो हे अवघा जना. माझ्या जीवनामध्ये जग नाही, सहज कर्मेत्री झाली ब्रह्मार्पण. Thank you.
ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पण सहज करणे ते सहज घडणं शक्य नाही, पण उपकार केलाय संतांनी. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामीने हा उपकार केला आणि सहज कर्म ब्रह्मार्पण झाले आणि जनार्दन निज पांडली खोल. महत्वाचं आहे जीवनामध्ये साधना घडते महाराज. साधना घडण्याकरता साधना सोपी साधना नाही आहे. नाथ महाराज म्हणतात मला उपकार केला. संत आपल्यावर उपकार करतात आणि संत त्याच्याकरताच येत असतात महाराज. आणि येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरे जीवनामध्ये उपकार करणं संतांकडे आहे महाराज. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी ज्या वैकुंठी गरजा घर ज्या वैकुंठी वैकुंठी गरजा. येथे उपकारासाठी उपकार करता संत येत असतात. कारण जगत जे आहे ते प्रपंचात गुंतलंय आणि प्रपंचात गुंतल्यानंतर संतांना वाटतं इकडे येत नाही म्हणून संत त्याच्या करता येतात आणि संत त्याच्या करताच येतात. आता बुवा वेगळे संत वेगळे साधू वेगळे एखाद्या वेळेला सांगा बरं का घोडके महाराज. संत वेगळे बुवा वेगळे महाराज वेगळे. जरा अधिक बोलू का कोणीच महाराज लिहून घेतलं नाही पाहिजे. आम्ही सगळे बुवा आहेत महाराज नाही. म्हणून आळंदीला तुम्ही जर गेलात तर मी ज्यावेळेला शिकत होतो आळंदीला तेव्हा सगळे म्हणायचे हे बुवा. म्हणजे आल्यानंतर भीती वाटतं की घरात काय नेतंय म्हणून तिथं आळंदीला बुवा म्हणतात, महाराज म्हणत नाही. महाराज ही उपमा फक्त तुकोबा रायनाथ ज्ञानेश्वर महाराजांना आहे. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी. इहलोकी मला इथपर्यंत म्हणायचं. इहलोकी उपमा नाढळे हे महत्वाचं चिंतन आहे. इहलोकी नाढळे दुसऱ्याला नाहीये म्हणून महाराज जन्मला मृत्यूलोकी दुसऱ्याला उपमा देऊ शकत नाही. आणि एक आहे ज्ञानियाचा राजा गुरु गुरु महाराज. हे दोन महाराज आहेत. आम्ही सगळे बुवा आहोत. विठाला उपकार करता येतात म्हणून संतांचं फार मोठं चिंतन आहे महाराज. संत आम्हाला दाखवतात. संतांचं चिंतन आहे सत्स्वरूप चित्स्वरूप आणि आनंद स्वरूप दाखवतात. आणि आनंद स्वरूप दाखवल्याला कर मग महाराज आता कोठे धावे मन हे आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे भाग गेला शीन गेला अवघा झाला. आनंद आनंद स्वरूप प्राप्त होत आहे महाराज. आता कोठे धावे मन. मन धावलं नाही पाहिजे महाराज.
नाही तर बरीच माणसं एकादशी धरतात, भज्याचा वास आला की आता कोठे धावणं संपलं पाहिजे. आणि धाव संपणं ती सद्गुरु कधी संपत असते. तुकोबाराय म्हणतात मला उपकार या संतांनी केलाय, म्हणून काय याला जनार्दने मज केला उपकार. उपकार माझ्या जीवनामध्ये केला, पाडीला विसर प्रपंचाचा. मग अगोदर विसर प्रपंचाचा आहे आणि मग उपकार केला, असं लावायचं का? नाथ महाराज म्हणतात अगोदर उपकार केला आणि मग विसर प्रपंचाचा पाडला. हे आपल्या बुद्धीला जसं जसं जमत तसं सांगायचंय. भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये अगोदरच घालवलं. म्हणून जरा अधिक बोलतो, ज्याच्या चित्तावर जे संस्कार असतात ते चित्तातले अगोदरचे संस्कार घालवायचे आणि मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन किंवा नामी उमटवायचं. नामी उमटवल्यानंतर अगोदरच पहिलं घालवायचं आणि मग नामी उलटायचा. आता नाम वेगळं आणि नामी वेगळा. एखाद्या वेळेला पुन्हा चिंतन करण्याचा प्रयत्न केला असला तर सांगण्याचा प्रयत्न करेल. पण नाम कोणतं आणि नामी कोण आहे? भगवान परमात्मा नामी आहे. पाडीला विसर प्रपंचाचं त्याचं कारण आहे. मग उपकार काय केला? अंतःकरणावर भगवान परमात्म्याचं चित्र उमटलं आणि ते जनार्दन स्वामींच्या कृपेने नाथ महाराज म्हणतात म्हणून माझा विसर पडला. आणि तो विसर पडण्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे अगोदर तो वर आल्यामुळं तो आतलं झाकल्या गेलं. दुसरं दोन चिंतन, पहिलं चिंतन असं आहे तो घालवल्यामुळं दुसरं उमटत आलं आणि दुसरं चिंतन असं आहे तो पाठीमागं राहिला. हा वर राहिल्यामुळं तो वरचं चिंतन भगवान परमात्म्याचं दुःख आम्ही करू लागलोय. म्हणून जीवनामध्ये साधना केली आणि ती साधना आमच्या जीवनामध्ये केली. तो कोपर तुम्ही काय साधना केली हो? तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती साधना केली? तो खूप बरे म्हणले सांगतो ना विठोबा. साधना करतायत, उपकार तुमच्या जीवनामध्ये केलाय. कोणी उपकार केलाय? नाथ महाराज म्हणले माझी परंपरा सांगतो. नाथ महाराज त्यांची परंपरा सांगू लागले. श्री गुरु दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. जनार्दन स्वामी एकनाथा. श्री गुरु दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. श्री गुरु दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. गुरु दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. गुरु दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा. ज्ञानदेव तुका
एक सगळ्यांना विनंती करेल, ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ घाला. माणसं मेल्यानंतर मग तुळशीची पानं तोंडात घालतात. तर अधिक बोलू का, मेल्यानंतर तुळशीची पानं देखील अपवित्र होतात. जिवंतपणे तुळस हा पवित्र करते. काही माणसं म्हणतील महाराज, जिवंतपणे जर जी तुळस लाकडं जी आहे, वाळलेली लाकडं जर पवित्र करत असेल तर ओली पानं तोंडात घातल्यानंतर पवित्र होत नाही का, शंका निर्माण होईल. पण असं आहे की मेल्यानंतर घालायचं नाही का, कारण अपयाची नि पाने अखाद्याची नि भोजने, पुढचं वापरत नाही, शब्द वापरत नाही. म्हणून मेल्यानंतर त्याला जिवंतपणे जे आवडत होतं तेच झालं. चला पीस. जो वारकरी आहे तो वारकरी मेलाय, त्याच्या गंगाळात पाणी टाका गंगेचं. आणि जो वारकरी मेलाय, भजन भगवान परमात्म्याचं करता करता मेलाय, त्याच्या दोंडामध्ये तुळशीची पानं घाला. नाहीतर अपयाचे नि पाणी अखाद्याचे नि भोजने स्वैर सन्निधाने होईजे अंगा मनासी रुचावे. पुढे बोलत नाही, साधना करायची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कट्टी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजास. पवित्र कंठामध्ये तुळशीची माळ घाला. उद्या आपल्या हातात नाही महाराज. मला आज कीर्तन करणं शक्य नव्हतं, कारण मी अष्टमीलाच वैकुंठवासी होणार होतं का नरकवासी होणार होतं मला माहित नाही. माझ्या हातात नाही. माझं क्या जीवन की पकरी आस, हातों में लिया नहीं तेरा घास. कबीरदास म्हणतात, अरे तुझ्या हातात सत्ता नाहीये, हातातला घास तुझ्या तोंडात जाईल आणि त्याचं काय होईल, रक्त होईल, सांगता येणार नाही. आपल्या हातात नाही महाराज. क्या जीवन की पकरी आस, हातामध्ये साधना नाहीये. म्हणून आपल्या जीवनामध्ये जो काळ आहे, जो आपल्या जीवनामध्ये आता जो काळ वर्तमान काळ आहे, त्या वर्तमान काळामध्ये आपण साधना करा. आणि साधना करत असताना एक आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे, देव समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल अगवा तुका म्हणे आनंद. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येतं. हे साधना सांगितली. पण किती वर्णन करावं हे आपल्या वर्णन करण्यावर अवलंबून आहे. एक वर्णन करते बरं का, शेवटचं सांगतो आणि सेवेला विराम देतो. 2 मुली आहेत, संभाजीनगरचे आहेत. आणि गोडले साहेब जे आहेत ना आपले आता उभे आहेत, घडामोडे साहेब म्हणजे घडतात आणि ज्यांचं मोडलं त्याचं पुन्हा घडवतात असे असणारे साहेब. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या नगरीमध्ये, त्यांच्याच वार्डामध्ये 2 मुली होत्या. त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या माहेरी पुन्हा सासरी गेल्या आणि सासरी गेल्यानंतर पुन्हा माहेरी आल्या. पुन्हा आल्या संभाजीनगरमध्ये आणि त्या सांगू लागल्या, अगं माझा नवरा इतका हुशार आहे, माझा नवरा इतका हुशार आहे. ती म्हणली, अगं पटकन सांग, 2च मिनिटं बाकी आहेत. ती म्हणली, अगं माझा नवरा इतका हुशार आहे. ती म्हणली, सांग ना किती हुशार आहे. ती इतकी हुशार होती, ती सांगू लागली, चतुर सखी मे भरता स्वयंपिलिखितम परो न वाचयती. ती म्हणली, अगं माझा नवरा इतका हुशार आहे, म्हणले स्वतः लिहिलेलं दुसऱ्याला वाचतंय. ती वर्णन करते. कोण? ती मुलगी वर्णन करते, अगं माझा नवरा इतका हुशार आहे, स्वतः लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही. ती दुसरी म्हणते, अगं तुझा नवरा काहीच हुशार नाही, माझा नवरा डबल PhD आहे. सांगू का? म्हणले सांग. ती सांगू लागली, चतुर सखी मे भरता स्वयंपिलिखितम स्वयं न वाचयती. ती म्हणले, अगं माझा नवरा इतका हुशार आहे, स्वतः लिहिलेलं स्वतःलाच वाचता येत नाही. ज्ञानेश्वर एका जनार्दनी तोडिले लिगाळ
परमार्थ गोड दाखवे म्हणायचं का नाही? गजाननी तोडिले गजाननी तोडिले परमार्थ गुण से गोहरी का क्रोधा Ah